नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 1 वाटी तांदूळ आणि 1 बटाट्यापासून कुरकुरीत अशी भजी। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तांदळाची भजी बनवण्यासाठी मी 1 वाटी तांदूळ 1 तासभर भिजवून घेतलेला आहे। त्यानंतर एक उकडलेला बटाटा घेतलाय। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ घालून ते मिक्सरवरती वाटून घ्यायचे। त्याची एकदम फाईन अशी पेस्ट करायची आहे, म्हणजे एकदम मऊसूत पेस्ट त्याची झाली पाहिजे। पहा, आपले तांदूळ वाटून झालेले आहेत। आता ते बाउल मध्ये काढून घ्या आणि पुन्हा ते मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेला बटाटा घालून त्याच्यामध्ये 1 चमचा पाणी घाला आणि तो बटाटा मिक्सरवरती वाटून घ्या। त्याची पण अशी पेस्ट बनवून घ्या। आता तांदळाच्या पेस्ट मध्ये ही बटाट्याची पेस्ट घालून घ्या। त्यामध्ये 3 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घाला। बारीक कट केलेली कोथिंबीर घाला। कोथिंबीरीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचा जिरं घालून घ्या। पाव चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे छान असं मिक्स करा। सर्व पदार्थ एकजीव झाले पाहिजेत। या प्रकारे छान मिक्स करून घ्या। पहा, आपलं मिश्रण आता एकजीव करून आपण मिक्स करून घेतले। आता तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करा आणि त्यामध्ये छोटी छोटी भजी बनवून घ्या। आता ही भजी आपल्याला छान सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। पहा, भजी फुलून लगेच वरती आलेली आहेत। आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाहीये। तर छान अशी गोल्डन आपली भजी तळून झालेली आहेत। तर झारीच्या सहाय्याने ती काढून घ्या। पहा, तयार आहेत आपली तांदळाची कुरकुरीत भजी किंवा राईस पकोडा। हे तुम्ही सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व करा।